आता आम्ही चाललेलो आहे, खूप बोललीच नाही. ही आहे आमची जाऊबाई वनिता. आम्ही नमस्कार मंडळी, मी आहे छाया वागचौरे. डिस्टन्स ट्रॅव्हलरमधून तुमचं स्वागत करते. आज आहे संडे आणि मी आणि माझी जाऊबाई चाललेलो आहे आज फिरायला. ही आहे आमची जाऊबाई वनिता. आम्ही चाललेलो आहे 7 वर्डन पार्क मध्ये. आम्ही दोघीच जावा फिरायला चाललो असल्यामुळे आम्ही आता ऑटोने चाललोय 7 वंडर पार्क बघायला, जे नेरुळला आहे, नवी मुंबईमध्ये. आणि कामोठ्यावरून आम्हाला 20 ते 25 मिनिटं लागतील तिथे जायला, थोडंसं ट्रॅफिक आहे म्हणून. आता आम्ही पोहोचलोय नेरुळच्या 7 वंडर पार्क मध्ये. आता संध्याकाळचे 6 वाजता मला झालंय उशिरा. तसाच लाईन बघ किती आहे तिकिटाला. नाही, एंट्रीला लाईन आहे, तिकिटाला नाही आहे. आज ट्रॅफिक नसल्यामुळे आम्ही 20 ते 25 मिनिटात 7 वंडर पार्कला पोहोचलो. पण इथे आज संडे असल्यामुळे खूपच गर्दी होती आणि तिकिटाला पण खूपच लाईन आहे, आपण बघू शकताय. आणि आता मला पण तिकीट काढायसाठी लाईनच लावावी लागणार आहे. तर आम्ही आता लाईनला उभं राहतो जरा. आमचे आता तिकीट काढून झालेले आहेत आणि आम्ही आता आतमध्ये एंट्री घेतोय. आणि इथे तिकिटाचे चार्जेस ॲडल्टसाठी 50 रुपये आणि मुलांसाठी 40 रुपये. आम्ही दोघीच होतो त्यामुळे आम्ही रिक्षाने आलो. पण तुम्ही कधी गाडी वगैरे घेऊन आलात किंवा 2 व्हीलर 4 व्हीलर, तरी पार्किंगसाठी गार्डनच्या बाजूलाच मोठं पार्किंग एरिया आहे आणि तिथे गाडी पार्क करू शकतो आपण. त्यामुळे पार्किंगचा काहीच प्रॉब्लेम येत नाही. हा, खूप मोठं आहे. हे लेझर शो आता चालू होईल इकडे. हे खूप मोठं पार्क आहे नेरूळ मधलं आणि यामध्ये मुलांसाठी प्लेइंग एरिया वेगळा आहे. तसंच राईड्स वगैरे करायचे असतील तर राईड्सचा एरिया वेगळा आहे. आणि तिथे लहान मोठे सगळ्यांसाठी मोठ्या मोठ्या राईड्स आहेत. पुन्हा इथे लेझर शो पण होतो आणि लेझर शो संध्याकाळी 7चा, 7:30चा आणि 8चा असतो. आम्ही आता सर्वात आधी जे 7 वंडर आहे, ज्याच्यावरून गार्डनचं नाव पडलेलं आहे 7 वंडर पार्क, ते 7 वंडर पाहायला जातोय. कारण नंतर मग अंधार झाला तर मग आम्हाला नीट व्हिडिओ घेता येणार नाही. आम्ही आता सर्वप्रथम ते 7 वंडर पाहायला जातोय. हे वंडर पार्क खूप मोठं असल्यामुळे इथे एक मिनी ट्रेन आहे. त्या ट्रेनने आपण पूर्ण पार्कला चक्कर मारू शकतो. आणि ही आहे त्याची पटरी ट्रेनची. पण आता ह्या ट्रेनसाठी खूपच गर्दी आहे, मिनी ट्रेनसाठी, म्हणून आम्ही आता तिथे जात नाहीये. आम्ही डायरेक्ट आता जे 7 वंडर्स आहेत, ज्याच्या प्रतिकृती आहेत, ते पाहायला जातोय. नहीं नहीं पकड़े, नहीं पकड़े. अरे Yes, bye. चारी बाजून
चारी बाजून सेमच आहे. आपण फक्त याचा व्हिडिओ काढते, तुझा फोटो काढतो. देख. आमचे आता सगळे 7 वंडर बघून झालेले आहेत आणि त्यांची माहिती छान दिलेली आहे इथे आणि लहान मुलांच्या नॉलेजसाठी खूप चांगलं आहे ते. ह्या पार्कमध्ये बसण्यासाठी पण छान उत्तम सोय केलेली आहे, आपण पाहू शकताय. आणि इथे खाण्यापिण्यासाठी पण एक मेन एंट्रीच्या बाजूलाच फूड कोर्ट आहे. इथे सर्व प्रकारचं खायचे स्नॅक्स वगैरे अवेलेबल आहेत. आता आम्ही आलेलो आहे राईड्सच्या एरियामध्ये आणि इथे खूप मोठ्या मोठ्या राईड्स आहे, आपण बघू शकताय. आणि पण तिकिटाला आज खूपच लाईन आहे, त्यामुळे आज फक्त आम्ही राईड्स लांबूनच बघतोय. कारण तिकिटाला लाईन लावायला गेलं तर प्रत्येक राईड्सला आम्हाला अर्धा तास तरी जाईल, कारण आज एवढी गर्दी आहे इकडे. आता इथे समोर लहान मुलांसाठी ट्रेनची राईड आहे, पण तिथे पण तिकीटसाठी खूप मोठी लाईन आहे. आता इथे समोरच्या बाजूस खूप मोठा प्लेइंग एरिया आहे लहान मुलांसाठी, आपण बघू शकताय. आणि त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे असे गेम ठेवलेले आहेत लहान मुलांना खेळण्यासाठी.
थांबा वनिता थांब. आमचं आता संपूर्ण गार्डन फिरून झालेलं आहे आणि आता आम्ही आलेलो आहे लेझर शो पाहण्यासाठी. ह्या गार्डनमध्ये लेझर शो पण होतात संध्याकाळचे आणि 3 लेझर शो असतात. एक 7चा, एक 7:30चा आणि एक 8चा. आणि आता आम्ही शेवटचा लेझर शो पाहायला आलेलो आहे. आणि या लेझर शोचं तिकीट वगैरे काही नाहीये. जी आपली गार्डनची एंट्री तिकीट होतं त्याच्यामध्येच लेझर शो ॲड असतो आणि लेझर शो पाहण्यासाठी इथे बसण्याची ही अरेंजमेंट आहे. छान असं आहे बसायला. आपण पण काहीतरी करायला आणलं पाहिजे होतं. आता लेझर शोचा टाइम झालेला आहे आणि आता थोड्याच वेळात लेझर शो चालू होईल. हा शो 15 ते 20 मिनिटातच असतो, पण पाहायला खूपच छान असतो. हा लेझर शो शेवटचा असल्यामुळे हा लेझर शो संपला की 8:30ला गार्डन बंद होतं. त्यामुळे आम्ही हा शो बघून आता घरी जाणार आहोत. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका. आणि आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असंच नवीन कुठलं तरी डेस्टिनेशन घेऊन. धन्यवाद मंडळी.